पवार कुटुंबियांची तटकरे आणि पटेल यांच्यावर तीव्र नाराजी असल्याची बातमी समोर येते। अजित पवार यांच्या अस्थि विसर्जनाचे विधी सुरू असताना मुंबईत बैठकांची घाई केली आणि एवढी घाई करण्याची काय गरज होती असं पवार कुटुंबियांचं मत झालंय। बारामतीत अस्थि विसर्जनाचे विधी सुरू असताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री मुंडे आणि छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक पार पडली आणि यावरूनच नाराजीचा सूर म्हटला होता। आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं। रुपाली, पवार कुटुंब नाराज असल्याची माहिती सुरू आहे, कारण तिकडे बारामतीमध्ये दादांच्या अस्थींचं विसर्जन सुरू होतं, तर इकडे मुंबईत बैठकांचा धडाका सुरू होता। काय घडतंय, काय नाराजी आहे? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आजचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवशी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या खरं तर त्यांचा राग सावडण्याचा खरं तर विधी जो आहे तो आज बारामतीमध्ये पार पडला। त्यांचं अस्थि विसर्जन झालं आणि बारामतीमध्ये हे सगळं सुरू असताना मुंबईमध्ये मात्र वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, या सगळ्यांच्या आपापसामध्ये आणि मुख्यमंत्र्यांसोबत काही बैठका झाल्या। वर्षा बंगल्यावरती खरं तर या बैठक झाली आणि याच बैठकीवरून आता पवार कुटुंबियांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं आपल्याला कळत आहे। सूत्रांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे की एवढी घाई सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी करण्याची काही गरज होती का, अशा पद्धतीचा जो सवाल आहे तो खरं तर पवार कुटुंबियांमधून विचारला जात आहे आणि हे सगळं योग्य आहे का, यावरती देखील कुठेतरी संताप जो आहे तो व्यक्त केला जात आहे। निश्चितच रुपाली, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय की तटकरे पटेलांच्या बैठकीमुळे नाराजीचा सूर हा पवार कुटुंबाकडनं व्यक्त होतोय अशी सूत्रांची माहिती।